डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंतीनिमित्त नागपुरातील ऐतिहासिक आणि क्रांतीची ज्योत ज्या ठिकाणून पेटते अशा दीक्षाभूमीवर जे आहे ते हजारो अनुयायांची गर्दी आजच्या दिवशी जे आहे ते पाहायला मिळत असते। आपण याच ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळपासून जे आहे ते भीम अनुयायांची जी आहे ते गर्दी इथं पाहायला मिळतात। विविध कार्यक्रम जे आहे ते आजच्या दिवशी जे आहे ते या ठिकाणी होत असतात आणि आपण जर बघितलं असेल तर विदर्भातीलच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील जे अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि जे आहे ते वंदन एका अर्थाने करत असतात। या ठिकाणी जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी जे आहे ते क्रांतीची मशाल जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती आणि देशभरात जे आहे ते विविध कार्यक्रम होत असतात। याच अनुषंगाने जर बघितलं असेल तर नागपुरातील विविध भागात जे आहे ते अशाच प्रकारचे जे आहे ते कार्यक्रम होत असतात आणि आपण बघू शकता की अशा प्रकारची गर्दी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहेत। काही अनुयायी आहेत त्यांच्यासोबत आपण एका अर्थाने जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न करूयात। एकंदरीत बघितलं असेल तर त्यांचे म्हणणं जे आहे ते आजच्या दिवशी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगाल आज जे आहे ते तुम्ही आलेले आहेत का अर्थाने एका अर्थानं क्रांतीची मशाल आपण या ठिकाणून घेऊन जाता? सुख आणि आनंद बस एवढंच मिळते इथं आल्यानंतर। कुठून आले आहेत आपण? मी नागपूरचाच रहिवासी। बघू शकता की नागपूर शहरातले जे काही जे अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जर बघितलं असेल तर महिलासुद्धा आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा एका अर्थानं बोलण्याचा आपण एका अर्थानं प्रयत्न करूया। काय सांगाल आज आपण या ठिकाणी आलेल्या दीक्षाभूमीवर आणि काय एका अर्थानं संदेश घेऊन एका आपण जातात? दीक्षाभूमीवर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काय केलं आहे, त्याच्यामुळे महिलांना समोर जाण्याचा अधिकार मिळालेला आहे। महिला नोकरी करू शकतात, हे ते सगळं करू शकतात। नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी लढले नसते तर आपण महिला समोर जाऊच नसत्या शकल्या। बघू शकता की महिलांसाठी जे असेल विविध क्षेत्रात जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ठसा जे आहे तो उमटवलेला आहे आणि त्यांचीच एक क्रांतीची मशाल घेऊन जे आहे ते या ठिकाणी हजारो जे आहे अनुयायी या ठिकाणी येत असतात। दीक्षाभूमी परिसरात जर बघितलं असेल तर जे आहे ते पुस्तकांची सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळत असते। विविध पुस्तकं जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। त्यासोबत जर बघितलं असेल तर समता दल पदकडून जे आहेत ते या ठिकाणी दरवर्षी जे आहे ते त्यांना जे आहे ते मानवंदना केली जात असते आणि अशाच प्रकारची गर्दी जी आहे ते नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात जे आहे ते आज पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।